Right. A warm welcome to all my students, all my friends who are aspiring for various competitive exams. माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींचं खूप स्वागत आहे. जे लोक आता एमपीएससी किंवा आयबीपीएस किंवा एमबीए सीईटी एमबीए महाराष्ट्र सीईटी एमबीए और बाकीच्या एक्झाम्स साठी प्रिपेअर करतायत आणि ज्यांना वोकॅब्युलरी इम्प्रुव्हमेंट हे ज्यांचं टार्गेट आहे, अशा माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींचं खूप स्वागत आहे. आय वेलकम यू ऑल. आज आपण मागच्या वेळेला आपण राईट नाउ ऍट प्रेझेंट वी आर गोइंग थ्रू अ सिरीज which is word power made easy by Norman Lewis, right? So this vocabulary book or this holy grail of vocabulary is वर्ल्ड वाईड अक्लेम्ड है ना. जगभरामध्ये या पुस्तकाने व्होकॅब्युलरी कडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन immensely चेंज केलेला आहे, राईट. प्रोफाउंड चेंज इन द पर्स्पेक्टिव्ह ऑफ पीपल, द वे वी लुक एट व्होकॅब्युलरी, राईट. सो या सिरीज मध्ये पुढे आणखी खूप एक्साइटिंग वर्ड्स आणि थीम्स येणार आहेत. पण आता आपण जे करतो आहे त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर्स जे वेगवेगळ्या डिसीजेस मध्ये स्पेशलाइज करतात, राईट. सो त्या याच्याशी रिलेटेड आपण व्हेरियस वर्ड्स बघतोय. हे पुस्तक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स साठी हे बुक अतिशय महत्वाचं आहे इंग्लिश व्होकॅब्युलरीच्या ऍस्पेक्ट मधनं. सो वन्स अगेन एजीएस ब्रोक अँड वनिक मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आपण आता विदाउट फर्दर अडू लेट्स बिगिन, राईट. सो आज आपल्याकडे काय आहे आपण बघूया. I guess I'm audible to you all. Yeah, it looks like okay. So let's begin. आज आपल्याकडे काय आहे बघू आपण. हा, just give me one moment. Okay, yeah. Yes. So today we have okay, so the eyes have it. So this is the idea or this is the theme, right? आता बघू आपण या थीम मध्ये आपल्या पुढे काय आहे. सो ओके, here we go. Let's go about this. So eyes have it, right? The eyes have it. ही आजच्या टायटल आहे. ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट है ना. ऑफ इथे बघा OPH ऑफ थॅल TH आणि TH ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट नोट दॅट द PH प्रिसिडिंग म्हणजे काय मित्रांनो, जे प्रिसीड करतं. सीड मीन्स काय हे आपण सगळं बघणार आहोत नंतर. सीड मीन्स टू गो. सीडचा हा जो रूट वर्ड आहे याचा एक मिनिंग आहे टू गो. सो एखाद्या गोष्टीच्या आधी जाणं म्हणजे प्रिसीड आणि एखाद्या गोष्टी आणि पुढे जाणं म्हणजे प्रोसीड, राईट. सो द पीएच प्रिसिडिंग TH इज फ्रॉम ग्रीक ऑफ्थॅल्मॉस, राईट. ग्रीक मध्ये ऑफ्थॅल्मॉस म्हणजे आय, राईट. प्लस लोगॉस इज सायन्स ऑर स्टडी. हे जे LOGOS आहे हे अनेक वर्ड्सचं हे रूट आहे. लॉजी हा जो वर्ड आहे आपल्याला वेगवेगळ्या अँथ्रोपोलॉजी, बायोलॉजी सगळ्या याच्यामध्ये जे लोगॉस आहे, लॉजी जे आहे ते लोगॉस पासून आलेलं असतं. त्याचं मिनिंग सायन्स किंवा स्टडी. या लोगॉसचं आणखी दोन मिनिंग्स आहेत. ओके, या रूट वर्डचे या रूटचे आणखी दोन मिनिंग्स आहेत. आपण ते बघूया नंतर. ओके, सो द स्पेशालिटी इज ophthalmology or ophthalmology. ऑफ हे पाहिजे इथे प्रोनाउन्सिएशन दिलंय ophthalmology. द ऍडजेक्टिव्ह ऑफ्थॅल्मॉलॉजिकल. सो CAL किंवा AL आलं की ते ऍडजेक्टिव्हल सफिक्स असतं, राईट. ऑफ्थॅल्मॉलॉजिकल. देन अन अर्लियर टायटल फॉर दिस फिजिशियन, म्हणजे हा जो फिजिशियन असतो, हा जो डॉक्टर असतो, फिजिशियन मीन्स डॉक्टर. So earlier title for this physician still occasionally used. आता पण हे occasionally use मध्ये आहे is oculist. काही लोक ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टला oculist म्हणतात. Sometimes it is used, not frequently. Occasionally used is oculist from Latin oculus. Oculus is eye. Oculus या रूटचं मिनिंग आहे आय, अ रूट ऑन विच द फॉलोइंग इंग्लिश वर्ड्स आर ऑल्सो बिल्ट. सो आपल्याला बघा कसं एका रूट वरती कोणते कोणते शब्द बिल्ट आहेत हे आपल्याला या बुक मध्ये दिलेले आहे ना. सो आता
Ocular is an adjective that refers to the eye, right? Ocular. Then monocle, a lens for which one monos, eye, sported by characters in old movies as a symbol of the British so-called upper class. मित्रांनो, जुन्या इंग्लिश मूवीज मध्ये जे त्या काळात सो कॉल्ड तेव्हाचा जो अपर क्लास म्हणून ज्यांना कन्सिडर केलं जायचं, तर ते लोक मोनोकल वेअर करायचे. त्यांच्या एकाच डोळ्याला ती लेन्स असायची, राईट? सो आता जसं की ऑक्युलर, हे म्हणतात की ऑक्युलर इज ऍडजेक्टिव्ह. आता आपण हे कसं लक्षात घेऊ शकतो ऑक्युलर हे ऍडजेक्टिव्ह आहे? तर तर बघा, ऍडजेक्टिव्ह इज फॉलोड बाय अ नाउन. आता आपण जर का म्हटलं ऑक्युलर प्रॉब्लेम, है ना, ऑक्युलर प्रॉब्लेम असं जर का मी इथे लिहिलं, तर त्याचं मिनिंग काय होईल? आता हे प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम इज अ नाउन. त्याला ऍडिशनली डिस्क्राईब करणारा वर्ड म्हणजे ऍडजेक्टिव्ह. सो ऑक्युलर, म्हणून ऑक्युलर बिकम्स ऍडजेक्टिव्ह. सो ocular is an adjective that refers to the eye. Monocle, a lens for one. Monos means one. Mono, है ना? आपण म्हणतो मोनोक्रोमॅटिक लाईट. आपण बघितलं होतं ना, मोनोक्रोमॅटिक लाईट, मोनोगॅमी, राईट? मोनोगमी. सो मोनो इज वन. Sported by characters in old movies. Characters in old movies as a symbol of the British so-called upper class. ठीक आहे. Let's move to the next part. पुढे आपण बघूया आपल्याकडे काय आहे. Let's switch on to next slide, which is number 3. या ह्याच्यामध्ये we have binoculars, है ना? We have number 3, binoculars, right? Binoculars. सो फील्ड ग्लासेस, याला फील्ड ग्लासेस का बरं म्हणतात? फील्ड ग्लासेस म्हणजे कारण की हे फील्ड वर्क मध्ये हे जास्त यूज केल्या जायचे आधी, राईट? सो फील्ड ग्लासेस दॅट इन्क्रीज द रेंज ऑफ टू आईज. बाय मीन्स टू, है ना? बाय म्हणजे टू. सो दोन्ही डोळ्याला आपण जी दुर्बीण लावून बघतो, सो हे फील्ड ग्लासेस म्हणायचे. ग्लासेस मीन्स चष्मा. सो सॉर्ट ऑफ इथे लेन्स किंवा अशा हे घ्यायचंय. सो टू आईज, सो दॅट इज बायनॉक्युलर. सो दोन्ही डोळ्यांना आपण जेव्हा लेन्स वापरू तर ती दुर्बीण असेल, आणि एकाच डोळ्याला असेल तर मोनोकल, राईट? देन स्ट्रेंजली इनफ, इनॉक्युलेट. मित्रांनो, INOCULATE, इनॉक्युलेट हा जो वर्ड आहे, इनॉक्युलेट, बरेच लोक याला डबल एननी प्रोनाऊन्स करतात, स्पेल करतात. सो विच इज रॉंग. अ वर्ड कॉमनली मिसस्पेल्ड विथ 2 N's. इथे इनॉक्युलेशन मध्ये 1 N आहे. When you are inoculated against a disease, an eye puncture. So आय पंक्चर म्हणजे काय? तर ती लस टोचायची ना. इनॉक्युलेशन इज लसीकरण, है ना? सो आता याच्यावरनं असे काही तुम्ही वर्ड्स बघितले असतील कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये, इनॉक्युलस, है ना, किंवा याच्याशी रिलेटेड जसं की इनॉक्युलेशन, लसीकरण. सो हे काही वर्ड्स आहेत. तर ते काय करायचे? आय पंक्चर म्हणजे ते पंक्चर करायचे, ते असं एक डोळ्यासारखं असं ते दिसायचं, आय पंक्चर, राईट? Or hole is made in your skin, through which serum is injected. त्याच्यातनं ते लस द्यायचे, राईट? सो दॅट इज इनॉक्युलेशन or inoculate. ओके, दॅट्स अ वर्ड. त्यानंतर डू नॉट कन्फ्यूज द ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट और ऑक्युलिस्ट. ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट और ऑक्युलिस्ट, अ मेडिकल स्पेशलिस्ट with 2 other practitioners. मित्रांनो, ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट और ऑक्युलिस्ट हे वेगळे आहेत. कोणापासून? 2 प्रॅक्टिशनर आहेत हु डील विथ द आय. एक असतो ऑप्टोमेट्रिस्ट एक असतो, आणि एक असतो ऑप्टिशियन. आता याच्यामध्ये सुद्धा हे 2 पण फरक आहेत. या दोघांमध्ये बघूया आपण काय फरक आहे. ऑप्टोमेट्रिस्ट काय करतो? ऑप्टोमेट्रिस्ट आरंट फिजिशियन्स. म्हणजे हे जे आहेत ना, ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट किंवा ऑक्युलिस्ट, हे डॉक्टर्स असतात, हे फिजिशियन्स असतात. ऑप्टोमेट्रिस्ट हा फिजिशियन नाहीये. अँड डोंट परफॉर्म सर्जरी और ऍडमिनिस्टर ड्रग्स. तो आपल्यावरती ऑपरेशन, तो डोळ्याचं ऑपरेशन करत नाही ऑप्टोमेट्रिस्ट, आणि तो गोळ्या पण लिहून देत नाही, प्रिस्क्राईब करत नाही. तो काय करतो? ते काय करतात? मेजर करतात. आपल्याला, आपण कधी नंबर काढायला आपण जातो ना ऑप्टिकल्सच्या शॉपमध्ये, राईट? सो हे जे मेजर करण्याचं काम आहे, विजन मेजर करण्याचं जे काम आहे, की ते आपल्याला ते सांगतात, नंबर काढून देतात ते, किंवा विजन मेजर करतात.
सो टेस्ट फॉर ग्लॉकोमा है ना, ग्लॉकोमासाठी ते टेस्ट करतात, डोळ्याचा काही प्रॉब्लेम आहे का. सो हे प्रिस्क्राईब करतात, पण काय ग्लासेस प्रिस्क्राईब करतात आणि फिट करून देतात. ग्लासेस कोणत्या नंबरचा चष्मा है ना, कोणत्या नंबरचा चष्मा मला आपल्यासाठी सुटेबल असेल हे ते मेजर करतात. मेट्रॉन, मेट्रॉन म्हणजे मेजरिंग, ऑप्टोमेट्री, राईट. सो ऑफ्थॅल्मोलॉजिस्ट इज डिफरंट. ऑफ्थॅल्मोलॉजिस्ट और ऑक्युलिस्ट हे डॉक्टर्स असतात, हे डोळ्यावरती सर्जरी सुद्धा करतात किंवा हे डोळ्याचे डॉक्टर्स असतात, हे औषधं पण प्रिस्क्राईब करतात. ऑप्टोमेट्रिस्ट काय करतो, फक्त तो विजन मोजतो म्हणजे काय, तर तो हे सांगतो की आपल्याला कोणत्या नंबरचा लेन्स आपल्याला आवश्यक आहे. सो दॅट इज ऑप्टोमेट्रिस्ट. तो प्रिस्क्राईब करतो आणि फिट करतो काय, ग्लासेस. ओके. त्यानंतर आणि तो टेस्ट पण करतो आपल्या विजनच्या. त्यानंतर लेट्स टेक अ लुक ऍट नेक्स्ट पार्ट. सो आपण एक इथे घेऊया क्विकली. लेट्स क्विकली गो थ्रू. सॉरी, ओके. ओके, लेट्स क्विकली डू वन थिंग. याच्यामध्ये बघा, ऍज वी सॉ, आता आपण जसं बघितलं की वी सॉ दॅट वी हॅव एक होता, आपण बघितलं ऑफ्थॅल्मोलॉजिस्ट. ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणजे हा काय असतो, हा डोळ्याचा डॉक्टर असतो है ना. त्यानंतर आपण बघितलं ऑक्युलिस्ट. ऑक्युलिस्ट हा सुद्धा डोळ्याचा डॉक्टर असतो. आपण एक बघितलं ऑप्टोमेट्रिस्ट. सो हा जो ऑप्टोमेट्रिस्ट आहे हा डोळ्याचा डॉक्टर नसतो. हा काय करतो, मेट्री मेजर करतो, आपली विजन मेजर करतो, आपल्याला तो प्रिस्क्राईब करतो. काय, मेडिसिन्स नाही, मेडिसिन्स हे प्रिस्क्राईब करतात. हा काय प्रिस्क्राईब करतो, कोणत्या नंबरचा लेन्स आपल्याला सुटेबल आहे आणि त्याप्रमाणे तो फिट करून देतो, राईट. सो दिस इज द डिफरन्स. पुढे अजून एक वर्ड येणार आहे, ऑप्टिशियन. आता ऑप्टिशियन हा अजून एक वेगळा आहे, थोडासा फरक आहे. सो आपण बघूया पुढचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये वी विल सी. लेट्स ओके, लेट्स टेक अ लुक ऍट येस. सो राईट. ओके. सो इथे आपण हे बघितलं तिघांबद्दल. नाव वी हॅव टू गो टू द नेक्स्ट पार्ट, ऑप्टिशियन. एक्सलेंट. येस, जस्ट वन सेकंड. येस, ऑक्युलिस्ट. येस, ओके, दिस इज डन. नाव ऑप्टिशियन्स काय करतात. सो ऑप्टिशियन्स फिल अँड ऑप्टोमेट्रिस्ट और ऑप्थॅल्मोलॉजिस्ट प्रिस्क्रिप्शन. आता जे प्रिस्क्रिप्शन जे दिलेलं आहे ना, ऑप्टोमेट्रिस्टनी जे काही प्रिस्क्राईब केलंय की कोणत्या नंबरचा ग्लास तुझ्यासाठी सुटेबल आहे है ना, हे जे प्रिस्क्राईब करून दिलंय ते फिल करणं म्हणजे काय, त्यानुसार आपल्याला ग्लासेस देणं. सो ग्राइंडिंग लेन्सेस, तो त्याला लेन्स ग्राइंड करावे लागतात, त्याच्याकडे जे लेन्स असतात ते त्याला ग्राइंड करून अकॉर्डिंग टू स्पेसिफिकेशन्स. यांनी जे स्पेसिफिकेशन दिलेत ऑप्टोमेट्रिस्टनी किंवा ऑप्थॅल्मॉलॉजिस्टनी जे स्पेसिफिकेशन सांगितलंय किती नंबरचा लेन्स लागणार आहे, तर ते ग्राइंडिंग वगैरे करून आपल्याला तो बनवून देतो. दे डू नॉट एक्झामिन पेशंट्स. म्हणजे हा काही डॉक्टर नाही, ऑप्टिशियन हा काही डॉक्टर नाही. ऑप्टोमेट्रिस्ट त्यांनी नंबर रिकमेंड केला, त्याच्याप्रमाणे हा ऑप्टिशियन आपल्याला फक्त ग्लासेस बनवून देतो. लेट्स टेक अ लुक एट नेक्स्ट पार्ट. ऑप्टोमेट्रिस्ट कंबाईन्स ग्रीक ऑप्सिस, हा एक रूट आहे, ऑप्सिस किंवा ऑप्टिकोस. ऑप्सिस म्हणजे काय, साइट, और ऑप्टिकोस, ऑप्सिस किंवा ऑप्टिकोस म्हणजे साइट और विजन, विथ मेट्रॉन. मेट्रॉन मीन्स काय, मेजरमेंट. मेट्रॉनचा अर्थ काय, मेजरमेंट. द ऑप्टोमेट्रिस्ट बाय एटिमॉलॉजी. एटिमॉलॉजी म्हणजे त्या शब्दाचं उगम कसा झाला, त्या शब्दाची डेव्हलपमेंट कशी झाली, त्या शब्दाचं रूटवर्ड काय आहे, या अभ्यासातून ऑप्टोमेट्रिस्ट म्हणजे काय, इज वन हू मेजर्स विजन, जो विजन मोजतो. स्पेशलिटी इज ऑप्टोमेट्री. त्या स्पेशलिटीला नाव काय, ऑप्टोमेट्री. वाय, जे पण काही स्पेशलिटी असते है ना, जी स्पेशलिटी असते एखाद्या विषयामध्ये जो स्पेशलाइज करतो, त्या स्पेशलिटीला काय म्हणतात, ऑप्टोमेट्री. वायनी येतं ते. आपण वायनी काय करतो, कधी आपण काही वेळेला क्वालिटीज दाखवण्यासाठी सुद्धा वायनी एंड होतं सफिक्स.
इथे स्पेशलिटी ऑप्टोमेट्री आहे, ऑप्टोमेट्री. त्यानंतर ऑप्टिशियन. ऑप्टिशियन इज बिल्ट ऑन ऑप्सिस. ऑप्सिस ऑप्टिकोज, ऑप्सिस किंवा ऑप्टिकोज प्लस इशियन. इशियन म्हणजे काय? एक्सपर्ट. सो आपण म्हणतो ना लॅबोरेटरीशियन किंवा टेक्निशियन, राईट? सो इशियन इज एक्सपर्ट. द स्पेशलिटी इज ऑप्टिक्स. त्या स्पेशलिटीला काय म्हणतात? म्हणजे ती जी ब्रँच आहे, ते जे स्पेशलायझेशन आहे, त्याचं नाव आहे ऑप्टिक्स. ऍडजेक्टिव्ह काय आहेत? ऑप्टोमेट्रिक, आयसी. ऍडजेक्टिव्हल सफिक्स काय असतं? ऑप्टोमेट्रिक, आयसी किंवा एल. हे पण ऍडजेक्टिव्हचं सफिक्स आहे. सो ऑप्टोमेट्रिक और ऑप्टोमेट्रिकल, एल. ऑप्टोमेट्रिकल, राईट? और ऑप्टिकल, एल. सो दीज आर ऍडजेक्टिव्ह सफिक्सेस. आता आपण पुढे बघूया काय आहे आपल्याकडे. लेट्स टेक अ लुक एट नेक्स्ट पार्ट. वेट, ओके. रिव्ह्यू ऑफ एटिमॉलॉजी, राईट? रिव्ह्यू ऑफ एटिमॉलॉजी आपण आता बघूया. याचा आपण रिव्ह्यू बघूया कसा आपल्याला मिळतो. इंटर्नस, आपल्याला त्यांनी एक आपल्याला एक्झाम्पल द्यायला सांगितलंय. इंटर्नस इनसाइड. सो आपण म्हणू शकतो जो डॉक्टर असतो, फिजिशियन, इंटर्निस्ट. मित्रांनो, आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं इंटर्निस्ट आणि इंटर्न याच्यामध्ये कन्फ्युज करायचं नाही. इंटर्निस्ट इज अ डॉक्टर, इज अ फिजिशियन. इंटर्न म्हणजे जो फक्त इंटर्नशिप करायला आलेला आहे. ती इंटर्नशिप कम्प्लीट केलं की त्याला ते त्याचं डॉक्टरची डिग्री मिळेल, नंतर तो डॉक्टर होईल. सो हा फरक आहे. गायनी वुमन एक्झाम्पल गायनेकॉलॉजिस्ट, है ना? गायनेकॉलॉजिस्ट. सो त्यानंतर नेक्स्ट आहे गायनेकॉलॉजिस्ट. ऑब्स्टेट्रिक्स मिडवाईफ. आपण म्हटलं ना मागच्या वेळेला ती जी मिडवाईफ असायची, सुईण असायची, जी हेल्प करायची डिलिव्हरीमध्ये. सो ऑब्स्टेट्रिक्स एक्झाम्पल ऑब्स्टेट्रिशियन. ऑब्स्टेट्रिशियन, राईट? ऑब्स्टेट्रिशियन हे याचं एक्झाम्पल आहे. पेडोस, PAIDOS, पेडॉस म्हणजे चाइल्ड, आणि PEDOS, पेडॉस मीन्स फूट. हे लक्षात ठेवा. पेडॉस इज चाइल्ड. एक्झाम्पल पेडियाट्री. पेडियाट्री ही काय आहे? स्पेशलिटी ऑफ पेडियाट्रिक्स. पेडियाट्रिक्स काय आहे? स्पेशलिटी ऑफ ऑफ डॉक्टर्स डिलिंग विथ चिल्ड्रन्स डिसीजेस. त्यानंतर पेडिस फूट. एक्झाम्पल आपण म्हणतो पेडेस्ट्रियन, है ना? पेडेस्ट्रियन म्हणजे काय? जे आपण म्हणतो रस्त्याने चालणारे असतात. सो दॅट इज पादचारी, पेडिस फूट. देन अगोगोस, लीडिंग. अगोगोस मीन्स लीडर. अगोगोस हे जे आहे हे लीडिंग आहे किंवा लीडर. एक्झाम्पल डिमॅगॉग. एक्झाम्पल डिमॅगॉग. आपण मागच्याला म्हटलं ना, जो लोकांच्या भावना जो त्याला ट्रिगर करून आपलं फायदा करून घेतो, राईट? सो डिमॅगॉग. त्यानंतर डिमोस, एक्झाम्पल पीपल. एक्झाम्पल डेमोग्राफी. आपण आता अजून बघितला नाही हा वर्ड डेमोग्राफी. आता आपण लिहू. ग्राफी मीन्स टू राईट. सो डेमोग्राफी. डेमोस मीन्स पीपल अँड ग्राफी लोकसंख्याशास्त्र. डर्मा मीन्स स्किन. एक्झाम्पल एपिडर्मिस, है ना? एपिडर्मिस, आउटर लेअर ऑफ स्किन, राईट? त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया आपल्याकडे काय आहे. नेक्स्ट वी हॅव इज 9 hypos under example. Okay, hypos means under. So hypodermis, hypodermis, hypodermis. So skin चा खालचा layer. Ophthalmos, that is eye. Example ophthalmologist, ophthalmologist, right? त्यानंतर let's take a look at next. Oculus, oculist किंवा ज्याला पूर्वी ज्याला ऑक्युलिस्ट म्हणायचे, आजकाल ज्याला ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणतात, दॅट इज सेम. मोनॉस, एक्झाम्पल 1. एक्झाम्पल मोनॉकल, है ना? म्हणजे जे एकाच डोळ्याला लेन्स असते, दॅट इज मोनॉकल. बाय मीन्स टू, दॅट इज बायनॉक्युलर्स. बायनॉक्युलर्स, दिस इज दुर्बीण. इशियन, टेक्निशियन, है ना? टेक्निशियन जो एक्सपर्ट असतो त्या टेक्निक मध्ये. सो टेक्निशियन, एक्सपर्ट. ऑप्सिस, ऑप्टिकोज, विजन, साइट. सो आपण बघू शकतो ऑप्टोमेट्री. ऑप्टोमेट्री, है ना? ते त्याचं एक्झाम्पल होऊ शकतं. ब्रांच विच स्पेशलायझेस इन ऑप्टिक मेजरमेंट. मेट्रॉन, मेजरमेंट. एक्झाम्पल ऑप्टोमेट्रिस्ट. ऑप्टोमेट्रिस्ट म्हणजे जो माणूस विजन मोजतो, जो रिकमेंड करतो किती नंबरचा चष्मा लेन्स पाहिजे. लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट पार्ट विच इज नेक्स्ट नंबर 6, युझिंग द वर्ड्स. ओके, आता हे एक छोटासा आपल्यासाठी ऍक्टिव्हिटी आहे. कॅन यू प्रोनाउन्स द वर्ड्स? इंटर्न, राईट? इंटर्न. याला एक आपल्याकडे एक आपल्या रिजनचा जो इन्फ्लुएन्स आहे, प्रत्येक रिजनचा इन्फ्लुएन्स असतो, प्रत्येक प्रांतामध्ये एक सर्टन इन्फ्लुएन्स असतो.
आपल्याकडे आर जो आहे आर याच्यावरती आपल्याकडे स्ट्रेस देण्याची पद्धत आहे है ना. आपण जेव्हा उच्चार करतो ना याचा तेव्हा आपण आर वरती खूप स्ट्रेस देतो. सो इंटर्न हा जो वर्ड आहे तर तेवढा स्ट्रेस द्यायची गरज नाहीये. यू जस्ट से इंटर्न इंटर्न राईट. याचं प्रोनाउन्सिएशन आहे इंटर्न. हा जो वर्ड आहे याचं प्रोनाउन्सिएशन आहे गायनेकॉलॉजी गायनेकॉलॉजी राईट गायनेकॉलॉजी. देन याचं प्रोनाउन्सिएशन आहे गायनेकॉलॉजिकल गायनेकॉलॉजिकल राईट. याचं प्रोनाउन्सिएशन आहे गायनेकॉलॉजिकल गायनेकॉलॉजिकल. Then we have obstetrics obstetrics. Then we have obstetric or obstetric. Okay, next part is आपल्याकडे पुढचा पार्ट काय आहे बघू. नंबर 6 obstetrical. Then we have pediatrics. सो याचं पे करायचं नाही pediatrics सॉरी. याचा आहे pediatrics सॉरी येस इथे आहे pediatrics. Then we have next part is pedagogy याचं प्रोनाउन्सिएशन आहे pedagogical. Then pedagogue. Then we have this pedagogue. Then we have demagogue. Then we have 13 demagoguery right demagoguery. 14 demagogic. Let's take a look at next part which is ओके. सो पुढचा आहे आपल्याकडे नंबर 8 सॉरी. ओके हा झाला. आता 8. कॅन यू प्रोनाउन्स द वर्ड्स dermatological, hypodermic, epidermis, taxidermy, pachyderm, dermatitis, right? Dermatitis. Let's take a look at next part. 9 is ophthalmological. Then we have oculist, ocular, monocle, binoculars, inoculate, optometrist. Let's take a look at next. मित्रांनो या उच्चारांची प्रॅक्टिस करा कारण आपला जर ऍक्सेंट न्यूट्रल असेल, आय एम सेइंग न्यूट्रल ऍक्सेंट, नॉट ब्रिटिश, नॉट अमेरिकन, वी डोंट नीड दॅट. ऍटलीस्ट इफ अवर ऍक्सेंट इज न्यूट्रल, the way we speak creates a good impression on your listener, right? So पुढे आपण बघूया. 17 is optometrical, then optician, optics, optical. Now can you work with the words? So gynecology is आपल्याला माहिती आहे सायन्स ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम और स्पेशालिटी ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आपण बघूया गायनेकॉलॉजी पुढच्या स्लाइड मध्ये आपल्याला दिसेल कुठेतरी गायनेकॉलॉजी स्पेशालिटी डिलिंग विथ द ट्रीटमेंट ऑफ चिल्ड्रन, नाही स्पेशालिटी डिलिंग विथ वुमेन्स डिसीजेस, एफ. सो गायनेकॉलॉजीचा आहे एफ. गायनेकॉलॉजी इज एफ. लेट्स टेक अ लुक ॲट दिस. इथे येईल एफ. गायनेकॉलॉजी एफ. ऑब्स्टेट्रिक्स मीन्स स्पेशलिटी डिलिंग विथ डिलिव्हरी ऑफ न्यूबॉर्न इन्फंट्स, जे डिलिव्हरी करतात, नवीन प्रसूती, राईट? ऑब्स्टेट्रिक्स. सो दिस इज सी. दुसऱ्याचा आहे सी. तिसरं पीडियाट्रिक्स लहान मुलांचे जे डॉक्टर्स असतात, छोट्या मुलांचे किंवा बाळांचे सुद्धा जे डॉक्टर्स असतात त्यांच्या आजारांचे, दॅट इज पीडियाट्रिक्स. त्या स्पेशलिटीला पीडियाट्रिक्स म्हणतात. पुढे आपल्याला मिळेल बघा. सो पहिलं एफ सी नंतर नेक्स्ट इज एफ सी येस FCG, स्पेशलिटी डिलिंग विथ द ट्रीटमेंट ऑफ चिल्ड्रन, FCG, राईट? सो FCG हे झालं एफ सी आणि जी. त्यानंतर पुढे बघू आपण. लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट पार्ट. सो पेडागॉजी इज मागे असेल. येस, पेडागॉजी is principles of teaching, A है ना. principles of teaching is pedagogy. त्यानंतर demagoguery is yes stirring up discontent among the masses, म्हणजे लोकांवरती इन्फ्लुएन्स करायचा, लोकांवरती प्रभाव पाडून आपलं स्वार्थ आहे तो साधून घ्यायचा आणि लोकांमध्ये तेढ निर्माण करायची, दॅट इज demagoguery, राईट? त्यानंतर डर्मेटॉलॉजी
Dermatology is treatment of skin diseases, that is dermatology. Taxidermy is आपल्याकडे मागे असेल taxidermy. टॅक्सिडर्मी म्हणजे स्टफिंग ऑफ स्किन ऑफ ॲनिमल्स. ॲनिमलचं बाहेरचं एक कोटिंग असतं, त्याच्यामध्ये स्किन स्टफ करतात, म्हणजे ते ऍक्च्युली निर्जीव असतो तो प्राणी, पण तो सजीव प्राण्यासारखा दिसतो, राईट. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आपण बघूया. कॅन यू वर्क विथ द वर्ड्स? ओके. हायपोडर्मिक. हायपोडर्मिक मीन्स अंडर द स्किन. आपल्याला माहिती आहे हायपो मीन्स अंडर आणि डर्मिक मीन्स स्किन. हायपोडर्मिक इज इनर लेअर ऑफ स्किन, अंडर द स्किन. हायपोडर्मिक इज अंडर द स्किन, राईट. त्यानंतर hypodermic is under the skin. Epidermis is outer layer of skin. Epidermis is outer layer of skin. हे outer layer of skin, that is epidermis. त्यानंतर पॅकिडर्म. पॅकिडर्म म्हणजे असा एक प्राणी ज्याची स्किन खूप जाड आहे, खूप थिक आहे ज्याची स्किन. सो पॅकिडर्म इज एलिफंट. एलिफंटला पॅकिडर्म म्हणतात कारण त्याची स्किन खूप जाड असते, थिक असते. त्यानंतर लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट पार्ट विच इज डर्मॅटायटिस झालं, सॉरी येस डर्मॅटायटिस झालं. पॅकिडम नंतर डर्मॅटायटिस. डर्मॅटायटिस इज इनर लेअर ऑफ स्किन. डर्मा मीन्स येस स्किनचा आजार, इन्फ्लेमेशन ऑफ द स्किन. डर्मॅटायटिस मीन्स इन्फ्लेमेशन ऑफ द स्किन, त्वचेचा आजार. ऑफ्थॅल्मोलॉजिस्ट इज मागे असेल ऑफ्थॅल्मोलॉजिस्ट, आय डॉक्टर, राईट. ऑफ्थॅल्मोलॉजिस्ट इज आय डॉक्टर. त्यानंतर पुढे बघूया. ऑप्टोमेट्रिस्ट इज वन हू मेजर्स विजन, जो विजन मोजतो, जो आपल्याला सांगतो कोणत्या नंबरचा लेन्स तुझ्यासाठी आवश्यक आहे. ऑप्टोमेट्रिस्ट. ऑप्टिशियन इज आय डॉक्टर. ऑप्टिशियन इज आय डॉक्टर, बी. सो याप्रमाणे मित्रांनो हे जे वर्ड्स आहेत ना, हे वोकॅब्युलरी वर्ड्स अनेक परीक्षांसाठी इंग्लिश वोकॅब्युलरी ऍस्पेक्टनी इम्पॉर्टंट आहेत, राईट. Let's take a look at next part, which is do you understand the words? Does a treatise म्हणजे काय? आपण म्हणतो की एखादा treatise म्हणजे मित्रांनो एक बघा, कन्फ्युज होऊ नका. ट्रीटी म्हणजे तह. आपण जो ट्रीटी म्हणतो ना तो तह असतो. सो एखादी ट्रीटी जर का झाली तर त्याला म्हणतात तह. पण एखादं ट्रीटीज म्हणजे काय? एखादा ग्रंथ, एखादं सायन्सचं एखादं पुस्तक किंवा एखादा ग्रंथ, दॅट इज ट्रीटीज. डज ट्रीटीज ऑन ऑब्स्टेट्रिक्स डील विथ चाइल्ड बर्थ? येस. ऑब्स्टेट्रिक्स म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे प्रसूती किंवा चाइल्ड बर्थ किंवा चाइल्ड डिलिव्हरी. येस, याचं उत्तर येणार येस. 2. डज गायनेकॉलॉजी डील विथ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स? येस, आपण बघितलंय गायनेकॉलॉजी, स्टडी ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. पुढे बघू आपण काय आपल्याकडे. लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट पार्ट. We have is number 13. Is pediatrics concerned with the diseases of old age? Exactly opposite दिले. Pediatrics आपण पाहिलं होतं पेडॉस, PAIDOS. मित्रांनो इथे पेडियाट्रिक्सच्या स्पेलिंग मध्ये PED आहे, हे कन्फ्युज होऊ नका. PEDOS, पेडॉस मीन्स फूड, आणि पेडियाट्रिक्स मधला जे पेडॉस आहे दॅट इज PAIDOS, दॅट इज चाइल्ड. सो पेडियाट्रिक्स कन्सर्न विथ द डिसीज ऑफ ओल्ड एज? नो. त्याला जेरियाट्रिक्स म्हणतात, ओल्ड एजला जेरियाट्रिक्स म्हणतात. सो याचं उत्तर आहे नो. डज पेडागॉजी रेफर टू टीचिंग? येस, पेडागॉजी रेफर्स टू टीचिंग. इज अ पेडागॉग अन एक्सपर्ट टीचर? नो, पेडागॉग एक्सपर्ट नसतो, कारण पेडागॉग काय करतो, शब्द जरी जवळचे असले पेडागॉजीला टीचिंग म्हणतात, पण पेडागॉग जो असतो त्याला त्या शब्दांनी वळण घेतलंय. म्हणजे पेडागॉगला असं म्हणतात की तो लोकांच्या भावनांचा गैरफायदा घेऊन त्यांच्यामध्ये डिस्कंटेंट किंवा त्यांच्यामध्ये तेढ निर्माण करतो, दॅट इज पेडागॉग. आधी या शब्दाचं मिनिंग पॉझिटिव्ह होतं, आता नेगेटिव्ह मिनिंग मधल्या काही वर्षात अक्वायर झालं होतं. दॅट्स व्हॉट वर्ड पॉवर मेड इझी टेल्स अस. इज अ डिमॅगॉग इंटरेस्टेड इन द वेलफेअर? नाही. सो पेडागॉग हा एक्सपर्ट टीचर नाहीये. पेडागॉग जो आहे तो एक्सपर्ट टीचर नाहीये. आता मी जे सांगितलं ते डिमॅगॉगचं लक्षण होतं. पेडागॉग म्हणजे सुरुवातीला हा एक्सपर्ट टीचर समजला जायचा, पण नंतर या शब्दाचं मिनिंग एक्सपर्ट टीचर असं राहिलं नाही. सो पेडागॉग इज नॉट अन एक्सपर्ट टीचर. आणि मी आता जे आधी सांगितलं की लोकांच्या भावनांचा गैरफायदा घेणं, तो डिमॅगॉग आहे. आय एम सॉरी, तो डिमॅगॉग आहे. इज अ डिमॅगॉग इंटरेस्टेड इन वेलफेअर? नो, तो वेलफेअर मध्ये इंटरेस्टेड नसतो लोकांच्या. डेमोज मीन्स पीपल. इज अ लायन अ पॅकिडम? लायन, सिंह हा काही पॅकिडम नाहीये. नो. एलिफंट इज पॅकिडम. त्यानंतर हिपोपोटामस इज पॅकिडम. रिनोसेरस इज पॅकिडम. इज द एपिडर्मिस वन ऑफ द लेयर्स ऑफ द स्किन? येस.
Epidermis is one of the layers of the skin. Is dermatitis an inflammation of one of the limbs नाही, skin है ना, limbs नाही, limbs म्हणजे either तुम्ही म्हणू शकता हात किंवा पाय, तर limbs नाही, skin. So this is no. त्यानंतर इज अ टॅक्सिडर्मिस्ट अ मेडिकल प्रॅक्टिशनर नसतो. टॅक्सिडर्मिस्ट तो काय करतो, फक्त बाहेरच्या कोटिंग मध्ये स्किन तो स्टफ करतो. सो ही इज नॉट अ मेडिकल प्रॅक्टिशनर, नो. त्यानंतर लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट स्लाइड वी हॅव. इज अन ऑप्थॅल्मोलॉजिस्ट अ मेडिकल डॉक्टर? येस, ऑप्थॅल्मोलॉजिस्ट हा मेडिकल डॉक्टर असतो, राईट? येस. इज अन ऑप्टोमेट्रिस्ट अ मेडिकल डॉक्टर? ऑप्टोमेट्रिस्ट मेडिकल डॉक्टर नाहीये, तो फक्त विजन मेजर करतो. सो नो. त्यानंतर डज अन ऑप्टिशियन प्रिस्क्राईब ग्लासेस? ऑप्टिशियन ग्लासेस प्रिस्क्राईब नाही करत, ऑप्टिशियन फक्त बनवून देतो ग्लासेस जे यांनी प्रिस्क्राईब केले. सो दिस इज नो. कॅन यू रिकॉल द वर्ड? पुढचा आहे स्पेशलिटी ऑफ चाइल्ड डिलिव्हरी. स्पेशलिटी ऑफ चाइल्ड डिलिव्हरी आपण बघितलं होतं. जे डॉक्टर चाइल्ड डिलिव्हरी मध्ये स्पेशलाइज करतात त्यांच्या त्या क्षेत्राचं नाव काय आहे? ऑब्स्टेट्रिक्स. ऑब्स्टेट्रिक्स, right? Specialty of child delivery is obstetrics. One who specializes in child delivery is obstetrician, right? त्यानंतर outer layer of skin, epidermis. Epidermis is outer layer of skin. त्यानंतर principles of teaching, pedagogy, right? Pedagogy is principles of teaching. Thick-skinned animal is pachyderm. This is pachyderm, is thick-skinned animal. त्यानंतर स्किन इन्फ्लेमेशन, dermatitis is skin inflammation. Then we have next part which is पुढचा बघू 6. one who foments म्हणजे काय? जो निर्माण करतो, जो खळबळ लोकांमध्ये निर्माण करतो किंवा जो त्याला चालना देतो है ना, त्याला ट्रिगर करतो. one who foments political discontent. म्हणजे असमाधान किंवा तेढ. The person is called demagogue. Then we have next one who sells optical equipment. फक्त जो मोजतो ना, that is सेल करतो, that is optician, है ना. आपण जातो ना ऑप्टिशियन कडे, तो सेल करतो इक्विपमेंट. मेडिकल ग्रॅज्युएट सर्विंग हिज apprenticeship is intern, right? इंटर्न असतो तो, आणि इंटर्निस्ट हा डॉक्टर आहे. सो इंटर्न आणि इंटर्निस्ट मध्ये कन्फ्युज होऊ नका. हा फक्त इंटर्नशिप किंवा अप्रेंटिसशिप करायला आलेला असतो इंटर्न. त्याला दुसरे स्पेलिंग आहे INTERN. ट्रीटमेंट ऑफ चाइल्डहुड डिसीजेस, pediatrics. Treatment of childhood diseases is pediatrics. Practice of stirring up political dissatisfaction for purely personal gain. प्रॅक्टिसला काय म्हणतात? डिमॅगॉगरी. प्रॅक्टिसला म्हणतात डिमॅगॉगरी, है ना. डिमॅगॉगरी ई पाहिजे इथे, डिमॅगॉगरी. आणि असं जो करतो त्या माणसाला म्हणतात डिमॅगॉग. त्यानंतर वन हू स्टफ्स द स्किन्स ऑफ एनिमल्स, टॅक्सिडर्मिस्ट. टॅक्सिडर्मिस्ट, IST. टॅक्सिडर्मिस्ट is one who stuffs the skins of animals. Another title for ophthalmologist is oculist, है ना. Then we have treatment of female ailments, gynecology, right? Treatment of female ailments is gynecology. Medical specialty relating to diseases of the eye, it is called medical specialty ophthalmology. Then we have next part, one lens eyeglass, monocle. This is monocle. And then we have 16 pertaining to eye, ocular. डोळ्यांशी संबंधित. pertaining to म्हणजे काय? संबंधित, शी संबंधित. सो डोळ्यांशी संबंधित is ocular, OCULAR. One who measures vision, optometrist, right? सो इथे आपल्याला आपण आजचा पार्ट we will conclude our session here today. Right. So today we discussed more doctors. Today we discussed more specialties. Right. We will continue with this theme. इथून पुढे it will be very interesting. So don't miss the sessions. Join the sessions. Keep your notebook and pen ready with you. Take out the notes. Write down the words so that they get etched or imprinted on your mind. Right.
हे जे सेशन्स आहेत हे अतिशय महत्वाचे आहेत, ज्यांना वोकॅब इम्प्रुव्हमेंट करायची आहे इझी टेक्निक्स वापरून, अशा सगळ्या लोकांसाठी, मग कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी प्रिपेअर करत असाल किंवा ज्यांना फक्त कम्युनिकेशन डेव्हलप करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा. एस्पेशली 8वी 9वी 10वीतल्या मुलांसाठी हे सेशन्स फार इम्पॉर्टंट आहे. Overall, these sessions are extremely important for all age groups, for people from all walks of life, right? Everyone who aspires to be a good communicator or good, a speaker of English, or one who wants to score better in competitive exams. So, keep joining the sessions and do let me know in comments. And if you like the session, please hit like, share, and subscribe. So I will come up with more such sessions for you. So until then, take care, stay safe, and prepare well. Thanks. Bye.